जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर परत आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला एका ऐतिहासिक प्रवासावर घेऊन जात आहे। वडबुद्रुक या पुणे जिल्ह्यातील शांत गावात। हे ठिकाण मराठा इतिहासातील खूप महत्त्वाचे आहे, कारण इथे शूर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू साथीदार श्री कवी कलश यांची समाधी आहे। जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल किंवा फक्त भारताच्या समृद्ध भूतकाळाचे अन्वेषण आवडत असेल तर थांबा। हा ब्लॉग त्यांच्या बलिदान आणि धैर्याच्या कथेवर आहे। चला सुरू करूया। बरं मित्रांनो, आम्ही समाधी कॉम्प्लेक्सवर आलो आहोत। हे भव्य महाल किंवा किल्ला नाही, हे साधे आहे। जनतेच्या लढाईत लढलेल्या योद्ध्यांसाठी योग्य। संभाजी महाराजांची मुख्य समाधी एक चौकोनी दगडी व्यासपीठ आहे, साधी पण शक्तिशाली, ज्यात त्यांच्या बलिदानाची आठवण करणारी शिलालेख आहेत। त्यांच्या शेजारी कवी कलशांची समाधी आहे, छोटी पण तितकीच पूज्य, त्यांच्या अटूट बंधनाचे प्रमाण। मागील व्हिडिओमध्ये आपण तुळापूर येथील इतिहास बघितला। छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे विश्वासघाताने मोगल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याने पकडले व त्यांना तुळापूर येथे आणले, जे येथून काही किलोमीटर दूर आहे, जिथे त्यांनी 40 दिवसांच्या क्रूर यातना सहन केल्या। औरंगजेबाने त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची मागणी केली होती, पण छत्रपती संभाजी महाराजांनी नकार दिला। ते त्यांच्या धर्म आणि राजासाठी ठाम राहिले। 11 मार्च 1689 रोजी 32व्या वर्षी त्यांची क्रूर हत्या करण्यात आली। त्यांचे शरीर विखंडित करून नदीत फेकले। त्यांचे जवळचे मित्र आणि सल्लागार श्री कवी कलश, एक प्रतिभावान कवी जे त्यांच्यासाठी भाऊसारखे होते, त्यांना त्याच वेळी 30 शिक्षा झाली। कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांबरोबर सुखदुःखात साथ देत होते। 1977 मध्ये येथे संभाजी महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात आली, ज्यात त्यांना तलवार हातात धरून धैर्यवान मुद्रेत दाखवले आहे। तुम्ही ऊर्जा अनुभवू शकता, जेव्हा ते अजूनही महाराष्ट्राचे रक्षण करत आहेत। हे ठिकाण भीमा नदीजवळ हिरवळीने वेढलेले आहे आणि शांत वातावरण आहे। स्थानिक लोक वारंवार आदर व्यक्त करण्यासाठी येतात। पण इथे वडबुद्रुकची भूमिका येते। या गावातील धैर्यवान ग्रामस्थांनी शिवले देशमुखांच्या नेतृत्वाखाली गुप्तपणे नदीतून औषध गोळा केले आणि येथे अंत्यसंस्कार केले। मुघलांच्या आदेशांना धुडकावून म्हणूनच वडू येथे समाधी बांधली, शांत, बंडखोरी आणि शाश्वत आदराचे प्रतीक। इथे उभे राहून भावुक होणे कठीण नाही। श्री छत्रपती संभाजी महाराजांची कथा फक्त इतिहास नाही, ती प्रेरणा आहे। त्यांनी जिवंत राहण्यासाठी झुकू शकले असते, पण अपमानापेक्षा मृत्यू निवडला। त्याने मराठा आत्मा प्रज्वलित केला। त्याने शेवटी मुघलांना कमकुवत केले। कवी कलशांची निष्ठा कठीण काळात खऱ्या मैत्रीची आठवण करून देते। आजच्या जगात जिथे आम्ही आमच्या स्वतःच्या लढाया लढतो, हे ठिकाण धैर्य आणि आपल्या मुळावर अभिमान शिकवते। जर औरंगजेबाला वाटले की श्री छत्रपती संभाजी महाराजांना मारून स्वराज्य संपेल, तर तो चुकीचा होता। त्याने फक्त ज्वाला अधिक तेजस्वी केली। जय भवानी, जय शिवाजी।
आजच्या ब्लॉगसाठी इतकेच. मित्रांनो, जर तुम्ही काही नवीन शिकलात किंवा प्रेरित झालात तर लाईक बटन दाबा. अधिक ऐतिहासिक साहसासाठी सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करा. तुम्ही वडू बुद्रुकला भेट दिली आहेत का? तुमची आवडती मराठा कथा कोणती? इतिहासप्रेमी मित्रांसोबत शेअर करा. पुढच्या वेळेपर्यंत उत्सुक राहा आणि भारतात लपलेल्या रत्नांचं अन्वेषण करत राहा. धन्यवाद.